नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 हिस्ट्री अँड सिविक्स या बुक मधला फर्स्ट लेसन दॅट इज अ सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आणि मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 8 चे जर अधिक व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण मित्रांनो, हे एकमेव चॅनल आहे मराठीमध्ये जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ मराठीमध्ये प्रोव्हाइड करत असतं. चला तर सुरुवात करूया. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. टेलिग्रामवर तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळत राहतात. चला सुरुवात करूया या लेसनला. आता बघा, सर्वात अगोदर आपल्याला एक प्रश्न पडला की सोर्सेस ऑफ हिस्ट्री किंवा सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, ज्या गोष्टीपासून आपल्याला हिस्ट्री समजते, अशा ज्या गोष्टी असतात किंवा अशा वस्तू असतात ज्याच्यापासून आपल्याला हिस्ट्री समजते, अशाला आपण म्हणतो सोर्स ऑफ हिस्ट्री. बघा, एनी ऑब्जेक्ट ऑर थिंग्स फ्रॉम दॅट वी नो द हिस्ट्री अबाउट द आर्किटेक्चर, मॉन्युमेंट्स, इकॉनॉमिक कंडिशन अँड कल्चर, दोज ऑब्जेक्ट ऑर थिंग्स कॉल्ड द सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. आता बघा मित्रांनो, ज्या गोष्टीपासून आपल्याला हिस्ट्री समजते, हिस्ट्री म्हणजे काय आहे तर त्यावेळेसचं आर्किटेक्चर कसं होतं, त्यावेळेचे मॉन्युमेंट कशा प्रकारचे होते, इकॉनॉमिक कंडिशन कशी होती, ठीक आहे, त्यानंतर त्यावेळेचं कल्चर कसं होतं, ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला समजतात, ठीक आहे, इतिहासामध्ये कसं होतं, ह्या गोष्टी ज्या गोष्टीवरून आपल्याला समजतात, दोज थिंग्स आर कॉल्ड द सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. तर त्याच्यामध्ये मग पॅलेसेस असतील, त्यानंतर मग फोर्ट असतील, बिल्डिंग असतील, ब्रिजेस असतील, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉइन्स असतील, या सगळ्या गोष्टी या सोर्स ऑफ हिस्ट्री मध्ये येत असतात. ठीक आहे. आता सोर्स ऑफ हिस्ट्रीची आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केले आहे. सोर्स ऑफ हिस्ट्रीला एक आहे मटेरियल सोर्सेस, त्याला काय म्हणतो आपण, मटेरियल सोर्सेस. आता मटेरियल सोर्सेस म्हणजे काय, ठीक आहे, हे आपण बघूया. त्यानंतर आहे रिटन सोर्सेस, ठीक आहे, त्यानंतर आहे ओरल सोर्सेस. म्हणजे समजले, मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. आता मटेरियल सोर्सेस मध्ये काय आहे, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट येतात, मॉन्युमेंट्स येतात, प्लेसेस येतात, कॉइन्स येतात, स्कल्पचर येतात, या सगळ्या गोष्टी मटेरियल सोर्सेस मध्ये येतात. ठीक आहे. आणि रिटन सोर्सेस मध्ये काय येतात, जे न्यूजपेपर आहेत जे रिटन मध्ये आहेत, जे रिटन मध्ये आहेत त्याला आपण रिटन सोर्सेस म्हणतो. त्याच्यामध्ये न्यूजपेपर आहेत, त्यानंतर बुक्स आहेत, त्यानंतर बायोग्राफीज आहेत, ऑटोबायोग्राफीज आहेत, रेकॉर्ड्स आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर करस्पॉन्डन्स आहेत, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, रिटन सोर्सेस मध्ये येतात. त्यानंतर ओरल सोर्सेस म्हणजे, ओरल सोर्सेस म्हणजे काय, ज्या गोष्टी आपण ट्रान्समिट करतो थ्रू द ओरली, ठीक आहे, ओरली आपण जी हिस्ट्री ट्रान्समिट करतो वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. त्याच्यामध्ये फॉल्क सॉन्ग आहेत, त्यानंतर पोवाडीज आहेत, फॉल्क टेल्स आहेत, इन्स्पिरेशनल सॉंग्स आहेत आणि स्टोरीज आहेत. या गोष्टी आपण जे फॉल्क सॉन्ग आहेत, पोवाडी आहेत, इन्स्पिरेशनल सॉन्ग आहेत, हे आपण याला लिहून ठेवत नाही किंवा याला आपण कुठं करून ठेवत नाही. याला काय करत असतो आपण, त्याला आपण आपल्या पिढीला सांगतो, त्यानंतर ती पिढी समोरच्या पिढीला सांगते. अशा प्रकारे ते ट्रान्समिट होते वन जनरेशन टू द अनदर जनरेशन थ्रू द ओरली, ठीक आहे, अशाला आपण म्हणतो ओरल सोर्सेस म्हणत असतो ऑफ द हिस्ट्री. त्यानंतर बघा मटेरियल सोर्सेस, द पिरियड ऑफ द मॉडर्न इंडिया हिस्ट्री बिलीव्ह ॲज अ पिरियड ऑफ द युरोपियन. आता बघा, जी आपली हिस्ट्री आहे, कोणती मॉडर्न हिस्ट्री, त्याला आपण युरोपियन हिस्ट्री असं म्हणू शकतो, किंवा तो पिरियड होता त्याला आपण युरोपियन पिरियड असं म्हणतो. कारण त्यावेळेस जे रूलर होते आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये, ते ब्रिटिश रूलर होते, ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नन्स ऑफ द प्रिन्सेसली स्टेट, ठीक आहे, म्हणजे काही संस्थानिक सुद्धा होते, म्हणजे इथं ब्रिटिश रूलर होते किंवा युरोप मधले जे आले होते ते आपल्या भारतामध्ये राज्य करायचे, म्हणून त्याला आपण म्हणूया पिरियड ऑफ द युरोपियन, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं तर भारतामध्ये त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्या, ब्रिज कन्स्ट्रक्ट केले, रोड कन्स्ट्रक्ट केले, फाउंटेन आणि वेगवेगळ्या जेल सुद्धा त्यांनी कन्स्ट्रक्ट केल्या, ठीक आहे. आता ह्या गोष्टी ज्यांनी कन्स्ट्रक्ट केल्या त्या गोष्टी आता सुद्धा ऍक्ट मध्ये आहेत, किंवा ज्याला आपण म्हणूया ते आता सुद्धा कार्यरत आहेत. आता त्याच्यामध्ये जे काही प्लेसेस आहेत, बिल्डिंग आहेत, काही ठिकाणं आहेत, त्याला नॅशनल मोन्युमेंट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. काही प्लेसेसना, काही ठिकाणांना, ठीक आहे, आणि काहींना म्युझियम म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. बघा, आता जी सेल्युलर जेल आहे अंदमानची, तिथं व्ही डी सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांना ठेवण्यात आलं होतं, तिला एका म्युझियम मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे.
ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण अशा जेलला व्हिजिट करतो किंवा अशा म्युझियमला व्हिजिट करतो त्यावेळेस आपल्याला कंटेम्पररी हिस्ट्री समजते. म्हणजे त्यावेळेस जी हिस्ट्री होती त्यावेळेस कशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या, कशा लोकांना त्रास दिला जायचा भारतीयांना, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वस्तू पाहिले की समजतात आहे की नाही. ती जेल पाहिल्यानंतर आपल्याला समजतं कशा प्रकारच्या त्रास त्यांना होत असेल, म्हणजे आपल्याला त्यावरनं हिस्ट्री समजते. सो दॅट्स वाय सो दोज आर ऑल्सो कॉल्ड एज द सोर्स ऑफ द हिस्ट्री. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, सेल्युलर जेल इज टेल्स द हिस्ट्री अबाउट द व्ही डी सावरकर. आता जर आपण सेल्युलर जेल जर बघितली, ठीक आहे, जी अंदमान निकोबारला आहे, अंदमानला, ठीक आहे, तर तिथली जर जेल जर आपण बघितली तर तिथं गेल्यानंतर आपल्याला व्ही डी सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचे सगळं आपलं सगळ्या गोष्टी त्याला आपल्याला तिथं आठवतील किंवा त्यांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला, कशा प्रकारे त्यांनी स्वातंत्र्यासाठी झटलं, या सगळ्या गोष्टी त्यावरून आपल्याला समजतात. त्यानंतर आहे मनी भवन जे मुंबईला आहे, सेवाग्राम जे आश्रम जे वर्ध्याला आहे, यावरनं सुद्धा आपल्याला महात्मा गांधी यांची हिस्ट्री आपल्याला माहित होते. गांधीयन इरा आपल्याला याच्यावरनं माहित होतो. म्हणजे किती महत्वाचं आहे, हे गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर बघा तर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत या लेसन मधल्या त्या आपण बघतोय. त्यानंतर स्टॅच्यू अँड मेमोरियल्स बघा. ड्युरिंग द प्री इंडिपेंडन्स अँड पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, म्हणजे भारताच्या स्वतंत्र होण्या अगोदर आणि स्वतंत्र झाल्यानंतर जे काही मेमोरियल्स आहेत ऑफ मेनी पर्सनॅलिटीज, म्हणजे काही जे व्यक्ती होते, ठीक आहे, त्यांचे मेमोरियल्स म्हणा किंवा स्टॅच्यू निर्माण करण्यात आलेले आहेत. वेअर erected in the form of the statue. The various statue provide the information about the contemporary rulers and eminent personalities. म्हणजे त्यावेळेस रुलर कोण होते, ठीक आहे, आणि त्यावेळेस इमिनेंट म्हणजे फेमस व्यक्ती कोण कोण होते, या सगळ्यांची माहिती आपल्याला या स्टॅच्यूवरनं किंवा त्यांच्या मेमोरियल्स वरून आपल्याला समजते. ठीक आहे. आता त्या स्टॅच्यूवर किंवा मेमोरियल जर तुम्ही भेट दिली तर तिथं आपल्याला त्यांच्या स्टॅच्यूजवर आपल्याला त्यांचं पूर्ण नाव पाहायला मिळते आहे की नाही, त्याचं नाव पाहायला मिळते, ते कशा संबंधी होते हे पण आपल्याला समजते, त्यांची बर्थ डेट, त्यानंतर त्यांची डेथ कधी झाली, नंतर त्यांची वर्क सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे स्टॅच्यू अँड मेमोरियल्स जे आहेत त्यावरून सुद्धा आपल्याला डिटेल हिस्ट्री त्या व्यक्तीची आपल्याला समजायला मदत होते. सो दॅट्स वाय these things are also called the source of the history. त्यानंतर बघा रिटन सोर्सेस. रिटन सोर्सेस तुम्हाला अगोदर सांगितले ज्या गोष्टी रिटन मध्ये आहेत, ठीक आहे, त्याला आपण रिटन सोर्सेस असं म्हणतो. एक्झाम्पल आहे बघा, इथं दिले आहेत करस्पॉन्डन्स आहेत, फॉरेन अकाउंट्स आहे, न्यूजपेपर, बायोग्राफीज, बुक्स, ऑटोबायोग्राफिक्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स आणि पेरोडिकल्स, या सर्व गोष्टी रिटन सोर्सेस मध्ये येत असतात. आता जे न्यूजपेपर आहेत प्रोव्हाइड अस द इन्फॉर्मेशन अबाउट द कंटेम्पररी इव्हेंट अलॉंग विथ द डिटेल अनालिसिस ऑफ द पर्टिक्युलर इव्हेंट. आता जर आपण त्यावेळेचे जर न्यूजपेपर बघितले तर आपल्याला कंटेम्पररी इव्हेंट म्हणजे त्यावेळेस घडणाऱ्या घटनाबद्दल माहिती मिळते, सोबत त्यांचं अनालिसिस सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, काय मिळते, अनालिसिस सुद्धा त्याला पाहायला मिळते. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जो काही ऑथर आहे, ठीक आहे, ज्यांनी कोणी लिहिलं आहे त्याची आयडिओलॉजी काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यावेळेस. ठीक आहे, नुसतं आपण जे लिहिलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला जमणार नाही. ठीक आहे, त्याची आयडिओलॉजी समजून घेणं महत्वाचं आहे. वी गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल हॅपनिंग ऑफ द पिरियड. त्यावेळेस काय काय होतं बघा, पॉलिटिकल इव्हेंट काय होते, सोशल इव्हेंट काय होते, इकॉनॉमिक कंडिशन काय होती, कल्चर कोणतं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला रिटन सोर्सच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड द न्यूजपेपर लाईक ज्ञानोदय, त्यानंतर ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, केसरी ऍक्टेड द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द अवेकनिंग ऑफ द माइंड ऑफ द पीपल. आता भारत स्वतंत्र होण्या अगोदर बघा हे महत्वाचे न्यूजपेपर आहेत, त्यांनी काय केलं, लोकांना जागृत केलं. दे मेक द अवेकनिंग टू द पीपल. ते कोणकोणते न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये बघा, ज्ञानोदय आहे, ज्ञानप्रकाश आहे, अमृत बाजार आहे, अमृत बाजार पत्रिका आहे, दीनबंधू आहे, केसरी आहेत. यांनी महत्वाचं काम केले लोकांना जागृत करण्यासाठी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 1920 साली, ठीक आहे, एक पाक्षिक सुरू केलं होतं. ठीक आहे, फोर्ट नाईटली, त्याला मूकनायक असं म्हणतात. ठीक आहे, नंतर 1927 साली त्यांनी अजून एक सुरू केलं होतं, ते म्हणजे बहिष्कृत भारत. हे सुद्धा एक त्यांनी न्यूजपेपर सुरू केला होता, बहिष्कृत भारत, 1927 ला. फक्त तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
फोर्ट नाईटली म्हणजे मूक नाईक सुरू केलं होतं आणि त्यानंतर एक 1927ला 1927ला बहिष्कृत भारत हे न्यूजपेपर सुरू केला होता. त्यानंतर मॅप्स अँड ड्रॉइंग. Map is also regarded as an important source of the history. The changing nature of the city or particular location can be traced through the map. म्हणजे त्यावेळेस कशा प्रकारची सिटी होती, शहर होतं आणि आता कसं आहे हे आपल्याला ट्रेस करता येते. दिस इन्फॉर्मेशन वी कॅन बी ट्रेस थ्रू द मॅप्स ऑर ड्रॉइंग. म्हणजे जेवढ्या महत्वाचं आपल्याकडे बाकीचे सोर्स आहेत तेवढ्याच महत्वाचं आपल्याकडे मॅप्स आणि ड्रॉइंग सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर आहे ओरल सोर्सेस. बघा ओरल सोर्सेस. आता ओरल सोर्सेस म्हणजे काय आहे, असे जे सोर्स असतात ते आपल्याला काय करतो आपण ओरली त्याला ट्रान्समिट करतो. ओरली त्याला आपण काय करतो, ट्रान्समिट करतो फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. त्याच्यामध्ये स्टोरीज आहेत, ज्या गोष्टी असतात जे आपण आपल्या मुलांना सांगतो, आपले मुलं त्यांच्या मुलांना सांगतो. म्हणजे एक जनरेशन ते दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होतात. त्यानंतर सॉंग्स आहेत, पोवाडे आहेत, फॉल्क सॉंग्स आहेत. सो दीज आर द ट्रान्समिटेड फ्रॉम द वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. त्याच्यामध्ये फॉल्क सॉंग आहे, पोवाडेज आहे, फॉल्क टेल्स आहे, नॅरेशन आहे, इंटरव्ह्यूज आहे, फेअर जलसा आर्ट ग्रुप्स आहे, रिदमिक आहे, त्यानंतर इन्स्पिरेशनल सॉंग्स आहेत. ठीक आहे, या सगळे ज्या गोष्टी आहेत आपल्याला ओरल सोर्सेस मध्ये पाहायला मिळतात, जे आपण ओरली म्हणतो, ओरली आपण बोलतो. जे स्टोरीज आहेत, जे सॉंग आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. त्यानंतर महत्वाचं आहे फोटोग्राफ्स. बघा आता फोटोग्राफ्स म्हणायचं झालं आपल्याला एन्शियंट इंडिया किंवा आपल्याला मेडिवल्स इंडिया ची हिस्ट्री जी आहे, म्हणजे एन्शियंट इंडिया किंवा मेडिवल्स इंडिया आहे, या हिस्ट्रीमध्ये आपल्याला फोटोग्राफ आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला फोटोग्राफचं महत्व पाहायला मिळते. फोटोग्राफ्स आर व्हिज्युअल सोर्सेस ऑफ द मॉडर्न इंडियन हिस्ट्री. बघा महत्वाचं काय फोटोग्राफ्स, कारण त्यावेळेस व्हिडिओग्राफी नव्हती, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हती, फक्त व्हिडिओग्राफ म्हणजे फोटोग्राफ्स होता. म्हणजे फोटोग्राफ्सतून त्याला आपल्याला ऍक्च्युअल कंडिशन त्यावेळेची काय होती, ठीक आहे, कशा प्रकारची असं की आपल्याला या फोटोग्राफ्सवरून समजते. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द मॉडर्न इंडियन हिस्ट्री. त्यानंतर आहे रेकॉर्डिंग्स. बघा द डिस्कवरी ऑफ द रेकॉर्डिंग इज ऑल्सो ॲज अन इम्पॉर्टंट ॲज अ फोटोग्राफी. म्हणजे जेवढी महत्वाची फोटोग्राफी आहे तेवढीच महत्वाची काय आहे, रेकॉर्डिंग सुद्धा आहे. कारण नॅशनल अँथम जन गण मन sung by the Rabindranath Tagore or speeches of the Subhash Chandra Bose can use as a audio source for the study of the history of the modern India. म्हणजे मॉडर्न इंडियाची जर हिस्ट्री जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला रेडिओग्राफी आपल्याला स्टडी करावी लागते, फोटोग्राफी स्टडी करावी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांची जी काही जनगण मन हे आपल्याला नॅशनल अँथम आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. सुभाषचंद्र बोस आहेत त्यांची जी स्पीचेस आहेत ते सुद्धा आपल्याला रेकॉर्डेड याच्यामध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडे. म्हणजे यावरून आपल्याला त्यावेळेची कंटेम्पररी इव्हेंट कशी होती, कंटेम्पररी सिच्युएशन कशी होती, या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर महत्वाचं नंतर आल्या फिल्म्स, म्हणजे मूवीज त्याला आपण म्हणतो. The films are considered as a unique discovery of the modern टेक्निक्स. बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे मॉडर्न हिस्ट्री मधलं, तर ती आहे म्हणजे फिल्म्स. सर्वात युनिक डिस्कवरी आहे, कारण दादासाहेब फाळके यांनी 1930 मध्ये लेड द फाउंडेशन ऑफ द इंडियन फिल्म इंडस्ट्री. मध्ये त्यांनी काय केलं, भारतीय सिनेमाचा पाया रोवला. कधी 1913ला. म्हणजे हे एक महत्वाचं आपल्याला म्हणता येईल की त्यांनी आपल्या भारतीय सिनेमाची सुरुवात झाली 1930 मध्ये, ती केली होती दादासाहेब फाळके यांनी. म्हणजे महत्वाचं काय आहे याच्यावरनं सुद्धा ज्यावेळेस सुरुवातीला ज्या मूव्हीज तयार झाल्या, ठीक आहे, मग त्यावेळेसचं कल्चर कसं होतं हे आपल्याला त्या मूव्हीजवरनं समजते. त्यावेळेसच्या घटना कशा घडायच्या, त्यावेळेस लोकांचे विचार कसे होते, हाऊ डिड दे थिंग्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला या मूवीवरनं समजत असतात. म्हणजे दीज आर द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द हिस्ट्री. तर बघा मित्रांनो, थोडक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं लर्न केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कळवू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.